पृथ्वीराज मोहोळ आता आपण पाहतोय महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे मानकरी ठरलेले आहेत। 67वा महाराष्ट्र केसरीचा किताब त्यांनी पटकावलेला आहे। चांदीच्या गादीचे ते मानकरी ठरलेले आहेत। पृथ्वीराज मोहोळ या लढतीमध्ये विजयी झालेले आहेत। त्यामुळे आता त्यांच्या समर्थकांकडून आपण पाहतोय अशा पद्धतीने जल्लोषाला सेलिब्रेशनला सुरुवात झालेली आहे। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम निकाल जाहीर झालेला आहे आणि पृथ्वीराज मोहोळ हे महाराष्ट्र केसरी ठरलेले आहेत। त्यांनी मानाची गदा पटकावलेली आहे आणि हा महाराष्ट्र केसरीचा किताब आपल्या नावावर करण्यामध्ये त्यांना आता यश आलेले आहे। पृथ्वीराज मोहोळ या लढतीमध्ये विजयी झालेले आहेत। महेंद्र गायकवाड विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ अशी ही अंतिम लढत झालेली आहे आणि पृथ्वीराज मोहोळ यांनी महेंद्र गायकवाड यांना पराभूत केलेला आहे आणि मानाचा हा किताब पटकावलेला आहे। महाराष्ट्र केसरीचा अत्यंत मानाचा असा हा किताब पटकावण्यात त्यांना यश आलेला आहे आणि पृथ्वीराज मोहोळ हे महाराष्ट्र केसरी ठरलेले आहेत। 67वा महाराष्ट्र केसरीचा किताब आपल्या नावावर करण्यात पृथ्वीराज मोहोळ यांना यश आलेलं आहे। चांदीच्या गादीचे ते मानकरी चांदीच्या गदेचे ते मानकरी ठरलेले आहेत। नवा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ पैलवान पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यामध्ये उपांत्य फेरीचा सामना रंगलेला होता। तो काहीसा त्यामध्ये वाद झालेला आपण बघितलं होतं आणि आता पृथ्वीराज मोहोळ हे महाराष्ट्र केसरी ठरलेले आहेत। 67वे महाराष्ट्र केसरी हा किताब पृथ्वीराज मोहोळ यांनी पटकावलेला आहे। संपूर्ण देशाचं या कुस्ती स्पर्धेकडे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेकडे लक्ष लागलेलं असतं।